मी फक्त माझ्या फायद्यासाठी अजित पवारांकडे आलोय अशी जाहीरपणे कबुली देणारे निलेश लंके अहिल्यानगरचे खासदार झाले। त्यावेळी अजितदादांची साथ सोडली, ते पवारांकडे गेले आणि निवडूनही आले। त्यांनी पाडलेला उमेदवार होते सुजय विखे। त्यामुळे अर्थातच पवारांनी त्यांना जायंट किलर म्हणून राज्यभरात मिरवलं आणि निलेश लंकेंची हवा झाली। निलेश लंकेंचा आपण किती साधे आहोत हे दाखवण्याची शैली, त्यांची रांगडी भाषणं आणि लोकसभेतली इंग्रजीतली शपथ, त्यानंतर गेल्या 7 महिन्यापासून निलेश लंके काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहिले। पण पुढे विधानसभेची निवडणूक आली आणि यावेळी निलेश लंकेंना आमदारकी हवी होती आणि तीही स्वतःच्या पत्नीसाठीच। त्यांनी तिकीटही मिळवलं। पवारांनी राणी लंकेंना तिकीट दिलं, पारनेरमधून त्या लढल्या, पण पारनेरच्या मतदारांनी लंकेंना यावेळी आरसा दाखवला आणि त्यांच्या पत्नीचा पराभव झाला। पण आता निलेश लंके या पराभवानंतर परत एकदा दादांकडे येण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत। यात खरंच काही तथ्य आहे का? निलेश लंके खरंच दादांकडे येऊ शकतात का? 7 ते 8 महिन्यातच निलेश लंकेंना परत एकदा सत्तेची चाहूल का लागली आहे, तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवर क्लिक जरूर करा। अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ। निलेश लंकेंना ज्यावेळी या मतदारसंघाची उमेदवारी मिळाली त्यावेळी भाजपच्या विरोधात 2 मुद्दे अत्यंत चर्चेत होते। एक होता कांद्याचा दर आणि दुसरा म्हणजे दुधाचे दर। हे दोनही मुद्दे निलेश लंकेंच्या पथ्यावर पडले। सुजय विखे हे सरकारी पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे त्यांच्या विरोधात तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नाही ही भावना रुजली गेली आणि त्याचा फायदा झाला निलेश लंके यांना। निलेश लंकेंना भरभरून मते मिळाली। निलेश लंके अहिल्यानगरचे खासदार झाले। त्यांनी सुजय विखेंचा पराभव केल्यामुळे ते जायंट किलर ठरले। पक्षात निलेश लंकेंचा रुबाबही वाढला। दिल्लीत सुप्रिया सुळेंसोबत कधी दिसतात तर राज्यात पवारांसोबत दिसणारे निलेश लंके यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगरचं नेतृत्व आलं। पवारांनी लंकेंवर जबाबदारी सोपवली। पण जसा महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला तसंच जिल्ह्यात राष्ट्रवादी पवार गटाचाही सुपडा साफ झाला। निलेश लंकेंना स्वतःच्या पत्नीलाही निवडून आणता आलं नाही। त्यामुळे निलेश लंके लोकसभा झाल्यानंतर पुन्हा सत्तेकडे चाललेत का अशा बातम्या यायला सुरुवात झाली। जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा निलेश लंके दादांकडे का गेले होते त्याची कारणं त्यांनी जाहीर सभांमधून अनेकदा पवारांसमोरच सांगितली होती। माझ्या मतदारसंघामध्ये कामांसाठी निधी आवश्यक होता आणि मी स्वतःची गरज ओळखून दादांकडे गेलो असं लंके अनेकदा म्हणाले होते। त्यामुळे पुन्हा एकदा लंकेंना जर निधीची गरज असेल तर पुन्हा लंके दादांकडे का जाऊ शकत नाहीत असाही प्रश्न उपस्थित होतो। पण हा प्रश्न उपस्थित करण्याआधी काही बातम्यांमध्ये जे तथ्य सांगितलं जात आहे त्याकडेही पाहूया। अजितदादांनी राज्यात जवळपास 40 जागा मिळवल्यानंतर त्यांची बार्गेनिंग पॉवर अर्थातच वाढली आहे। राज्यात दादांची बार्गेनिंग पॉवर वाढली असली तरी लोकसभेत मात्र दादांकडे फक्त 1 खासदार आहे। त्यामुळे दादांना लोकसभेतला आकडा वाढवायचा आहे आणि जर दादांना लोकसभेतला आकडा वाढवायचा असेल तर त्यांना आणखी खासदारांची आवश्यकता आहे। त्यामुळे पवार गटातलेच खासदार घेऊन दादा लोकसभेतला आकडा वाढवतात का त्याकडे लक्ष आहे। त्यात निलेश लंके यांचं नाव सर्वात आधी समोर येत आहे। पवारांचे गळ्यातले ताईत बनलेले निलेश लंके पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये निधी पाहिजे म्हणून दादांकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे। त्याची कारणंही तशीच आहेत। पुण्यात आता दादा गटातील 2 महत्त्वाच्या नेत्यांसोबत निलेश लंकेंची भेट झाल्याची माहिती आहे। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या काळात सुद्धा काही मोठ्या घडामोडी घडू शकतात। हे झालं अजित पवारांविषयी की त्यांची लोकसभेतली गरज नेमकी काय आहे। पण निलेश लंकेंबाबत बोलायचं तर निलेश लंकेंनाही माहिती आहे की पुढच्या 5 वर्षात विरोधी पक्षात बसून, ज्या पक्षाचे महाराष्ट्रात 10 पेक्षाही कमी आमदार आहेत, तिथे बसून आपली कामं होणार नाहीयेत। आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला निधी नेता येणार नाहीये। निलेश लंके हे किती प्रॅक्टिकल नेते आहेत हे त्यांनी लोकसभा प्रचार काळातच त्यांच्या रोखठोक भूमिकेतून दाखवून दिलं होतं। त्यांनी दादांची साथ का दिली आणि पुन्हा पवारांकडे का आले हे त्यांनी अत्यंत प्रॅक्टिकल भाषेत समजावून सांगितलं होतं। त्यामुळे निलेश लंके हे पुन्हा एकदा अशाच प्रॅक्टिकल भाषेत त्यांच्या मतदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगू शकतात आणि अजितदादांची साथ देण्यासाठी सज्ज होतील अशी खात्रीलायक माहिती आहे। निलेश लंके हे सध्या खासदार जरी असले तरी पुढे मतदारसंघातली कामं असतील किंवा सत्तेच्या छत्रछायेत राहायचं असेल तर सत्ता पक्षाकडे जाणं खूप गरजेचं आहे हे निलेश लंके यांना माहिती आहे। त्यात पारनेरमध्ये त्यांची झालेली पिछेहाट त्यांचं टेन्शन वाढवणारी आहे। निलेश लंके यांच्या या बातमीविषयी, या घडामोडीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर लिहा।
हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मतदारसंघात शेअर करायला मात्र विसरू नका.